हे बघा आपल्या गाडीचं जुनं सगळं खुळखुळ झालं. हे बघा आईचा भोसाडा याच्या. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर आलो होतो वाळूच्या अलीकडे लिंबे जळगावच्या पुढून वाळूच्या टोल नाक्याच्या पाठीमागे. काय झालं माहिती का, वॉटर बॉडी गेली रात्री, खराब झाली. काय परत ब्लॉक सुटच नाही केला. आणि वॉटर बॉडी गेल्यानंतर रातची काही सर्व्हिस तर काही कोणाची भेटली नाही. पण आता सकाळच्याला आता शोरूमचे माणसं भाव लावले, येतात ते अजून. तर गाडीचं कॅबिन विबिन वर घेऊन ठेवलेलं आहे. पहिलेच चक्कर घेऊन चाललो होतो तर वॉटर बॉडीने दणका दिला. काय 7:30 लागली माग, कोणे लिंबू वाळून टाकले काही कळा नाही मला. तर फार जिंदगी झाट करून टाकली या लिंबूने. रातचा असं रस्त्याच्या कडीला दाबून लावली, एक तर बेल्ट तुटला, बेल्ट काही तर पडलाय, बेल्ट तुटलं. असे झाले. वॉटर बॉडीने दिला दणका ठेवून. बळबळ साईडला दाबली, बसलो. आपला जार पाण्याची बॉटल घेतली आणि बसलो आपलं साईडला आता गाडीच्या सावलीला. आता फिल्टर कवा येतात शोरूमवाले माणसं काय माहिती. आता अशी तिथून माग 3 किलोमीटर गाडी होती, दमादमानी कस तरी हॉटेल शेजारी आणून लावली इथं समोर. म्हणलं आता इथं जरा थोडी शेफ्टी जागा वाटते, मग इथं लावली आणून. आता बघू सकाळ कवा फिल्टर येत्या. बेल्ट तुटला, वॉटर बॉडी जायला घोडा लागला. काही 7:30 लिंबू कोण्या वळून टाकलाय. ते लिंबू वळून टाकणारा सापाडा पाहिजे होता जायला. त्याला एकदा हाकीतच. चला आता बघूया फिटर कधी येतात, काय दाखवतो तुम्हाला परत. अशा आपल्या गाडीची अवस्था झाली. आता लवकरच रिपेअर करून निघूया आपल्या मार्गाने. टाटावाले शेवटी थोडा उशीर केला पण आले. गेले का चाकू बिकू नाही आपल्या गाडीत. तर ते बघायचं काम चालू आहे. आता बघू काय काय खोलीत आहे, कसं कसं करीत आहे, दाखवतो तुम्हाला. चाकूचं काय करायचंय, मटर करायचं काय, कोणाचा खोललंय त्यांनी. आता 2 फॅन बेल्ट काढे, नवीन टाकू दोन्ही. पण आता एक चिरलाय, एक तुटलाय. हाच तो गट्टू आपल्या गाडीचा गेला होता. हे खोक झाडभर आहे, पण किंमत बघा किती आहे. घेऊ बसून काय आता. हे बघा आपल्या गाडीचं जुनं सगळं खुळखुळ झालं. हे बघा आईचा भोसाडा याच्या. फॅन बघितला कसा टोकडा निघला बघा डायरेक्ट. तुकडे झाले त्याचे, काय राहिलं नाही त्याचं. तिथून आलो, काम बिम झालं तिथलं. म्हणलं एकदा शोरूमला घेऊन चला, लॅपटॉप लावून तुम्हाला सोडून देतो. कारण म्हणले परत काय प्रॉब्लेम यायला नको. तर म्हणलं घेऊ एकदा लॅपटॉप लावून. म्हणजे काय डॉक्टरला शिन नाही, कलर सेटिंग पण करायची. तर घेऊ कलर सेटिंग पण करून. डॉक्टरला हाड्याकच नको. कुठे गेला भाऊ काय नो. माझं शोरूम आहे नाही का, चांगले गरीब पोरे कामाला. मग काय भावा ना, काम बिम झालं गाडीचं. लय कटाळा आला होता. निक्यान ती पण मागून येणार होती. मग काय इथंच पडी मारली, घेतली इथंच पडी मारून शोरूम मध्ये जात मध्ये. मग इथं शोरूम बिरूम मध्ये पडी मारली मस्तपैकी जबरदस्त. आता ही जरा काचा बिचा घाण झालेला आहे ना गाडीच्या. आता हातपाय तोंड बिंड धुवून फ्रेश होऊन येतो.
पण या काचा बिचा सगळ्या पुसून घेतो एकदम क्लीन खट, कारण परत घाण झाल्या काचा. काल चांगल्या पुसल्या होत्या, आज परत घाण सगळं पुसून घेतो जबरदस्त. वरती येत्या माग ना मग फ्रेश बिरेश होऊन ते व्यवस्थित तर मोर एखाद्या हॉटेलवर जाऊन चहा बी पितो आणि मग निघतो आपल्या मार्गाने. आलं फ्रेश ब्रेश होऊन माझ्या गाडीच्या काचा बिचा सगळ्या पुसून घेतल्या, मस्तपैकी लाइटिंग बिटिंग लावली, झक्कास. हातपाय टोन ओके एकदम. आता निघतो मी आपल्या नागपूरच्या दिशेने. आता लय टाइम झालाय, काल रात्रीपासून इथंच आहे मी या टायमापासून. आता निघावं लागेल. आलं जेवायला ड्रायव्हर दाब्या. जेवण बिवण चांगलं असते, काही विषय नाही. आपली गाडी तिकडे लावलेली पलीकडे एकदम, ती पलीकडे ट्रकच्या पलीकडे, ती पलीकडे दिसते तिकडे लावलेली. जेवण बिवण करून आलं तिथनं. म्हणलं आता समृद्धीला वर यांगायचंय. म्हणलं आता चला एक स्टिंग मारू. स्टिंग मारली का झोप बी येणार नाही वरी गेल्यानंतर. आता स्टिंग बिंग मारू, वरी लागू, दमादमाने चलू. तर निघेल ती येतात मागून, आपल्या मार्गाला लागू. काय येंगलो समृद्धी आली महिन्यावरी समृद्धी. चला आता निघू हळूहळू चलो. तर मागून गाडी येतातच, कारण आधीच पाहिलं लय उशीर झाला. आपल्याला टाइमपास करून जमणार नाही. आपल्या मस्तपैकी आता गाणे लावू मस्तपैकी निघू आपल्या धिंगाण्याने. निक्यान ती येते ना पाठीमागून दमाने, ती फास्ट येते ना, आपण त्यावर दमाने चलो. मग त्यांना येऊस तर आपली गाडी बरोबर घडते त्यांना, नाही का. मग संगमंग जाऊ. काय भाव आलो नागपूर सिटी बायपासला. Turn left at Shatabdi Nagar Chowk onto Rameshwari Road. कस काय सूर्य कस काय उगवला आहे सकाळ सकाळ, जबरदस्त आहे का नाही. कसं वातावरण आहे फ्रेश. Continue on Mankapur Ring Road for 1.5 kilometers. 5-10 मिनिटात आता आपण पार्टीच्या दारात जाऊया खाली करायला. नो एंट्री दे आतमध्ये आपल्याला, घेऊ खाली करून. पोचलो बा खाली करायच्या ठिकाणी. 2 ठिकाणी खाली केलं, आता 3ऱ्या ठिकाणी चालू आहे आपली गाडी खाली करायचे काम. आता काय टाइमपास काहीतरी करावा, बसलो व्हिडिओ काढीत. बघू आता अजून एका ठिकाणी खाली करायची आपल्याला. इथं 50 कॅन्ड खाली करायच्यात आणि अजून 50 खाली 70 एका ठिकाणी खाली करायच्यात. तोपर्यंत वेट करू. कारण इथं सगळं नो एंट्री जाईल काही. कवा पोलीस येईन आणि कवा फाईन मारून जाईन सांगता येत नाही. लई जपून चालावं लागत आहे लक्कडगंजमध्ये. हे नागपूरमध्ये सगळ्यात जास्त नो एंट्री कडा काय असेल तर फक्त लक्कडगंजच्या एरियात, नाही तर बाकीकडे कोणी कुत्रं खात नाही. एवढ्या लक्कडगंजच्या एरियात काय बोंबे काही कळत नाही, सारखी नो एंट्री असते. बघूया चला अजून 2ऱ्या ठिकाणी खाली करायची आपल्याला.